कळीदार, सुबक आणि लोण्यासारखे मऊ बाप्पाच्या आवडीचे तांदळाच्या पिठाचे उकडीचे मोदक आज आपण बनवतो. त्यासाठी 1 वाटी खोबऱ्याचा किस घेतलेला आहे. त्यासाठी पाऊण वाटी गूळ घेतलेला आहे. सुरुवातीला आपल्याला सारण बनवण्यासाठी 1 चमचा तूप घातलं, त्यामध्ये थोडीशी खसखस घातली आणि जे खोबरं होतं बारीक करून घेतलेलं ते छान असं परतून घ्यायचं होतं. त्यामध्ये पाऊण वाटी गूळ घातला. या दोन्हीचा एकजीव करून घ्यायचा. किंचितसं त्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि छान रसरशीत असं सारण तयार करायचं. गूळ छान असा विरघळला की ते आपल्याला गॅस बंद करायचा आहे. जास्त वेळ जर गॅसवरती ठेवलं तर सारण कोरडं पडतं. थोडंसं ड्रायफ्रूट घातलं, त्यामध्ये थंड करण्यासाठी सारण साईडला ठेवलं. आता मोदकाची पारी बनवण्यासाठी जे आपल्याला तांदळाच्या पिठाची उकड काढून घ्यायची आहे, त्यासाठी 1 वाटी पाणी, त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं, 1 चमचा साखर घातली आणि 1 चमचा तूप घातलं. जेवढं पीठ घ्यायचं आहे तेवढंच त्यामध्ये पाणी घालायचं होतं. 1 वाटी पाणी होतं, त्यामुळे 1 वाटी त्याच वाटीच्या मापाने 1 वाटी तांदळाचं पीठ त्यामध्ये घातलं. या सर्वांचा एकत्रित छान असं एकजीव करून घेतला. गॅस बंद केला, झाकण ठेवून 15 ते 20 मिनिटासाठी छान अशी वाफ दिली. थोडंसं थंड झालं की एका प्लेटमध्ये किंवा परातीमध्ये काढून घ्यायचं. छान असं मळून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं. पाण्याची गरज लागत नाही आहे त्या पाण्यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं. लोण्यासारखा मऊसूत गोळा बनवून घ्यायचा. झाकण ठेवायचं म्हणजे थंड होत नाही आणि जोपर्यंत हे पीठ थोडंसं गरम आहे तोपर्यंत छान अशा कळ्या पाडता येतात. एकसारखे गोळे बनवून घेतले आणि थोडासा पीठ घेतलेला आहे. हाताला तांदळाची पिठी लावली की कळ्या छान अशा पाडता येतात आणि पीठ जे आहे ते हाताला चिटकत नाही. त्यामुळे थोडंसं बोटाला पीठ लावायचं आणि मधल्या बोटाने छान अशा त्याच्या कळ्या दुमडून घ्यायच्या आहेत. सुरुवातीला 1-2 मोदक करेपर्यंत थोडंसं जमणार नाहीत. सुरुवातीला जर तुम्ही बनवणार असाल तर नंतर थोडंसं प्रॅक्टिस झालं की छान अशा कळ्या पाडता येतात. कळ्या पाडून झाले की भरपूर असं सारण भरून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने गोलाकार फिरवून वरची बाजू दुमडून घ्यायची. जास्तीचा भाग राहिलेला तो काढून साईडला ठेवायचा आणि हे मोदक जे आहेत 15 ते 20 मिनिटासाठी वाफवून घ्यायचे. बाप्पाच्या आवडीचे मोदक तयार झाले.